आज महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारच्या विरोधात, असंवैधानिक सरकारच्या विरोधात हा प्रचाराचा नारळ फोडून महाविकास आघाडीचा हा प्रचाराची सुरुवात या ठिकाणातून आपण करतोय। आणि त्यासाठी आज आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले राष्ट्रीय नेते आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे खऱ्या शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब, विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खऱ्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी, आमचे मित्र, एकच मित्र आहे माझा, संजय राऊत आमच्या मुंबई काँग्रेसच्या आमच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, सुप्रियाताई, सगळे आदरणीय मंच उपस्थित, मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून आलेल्या आमच्या सगळ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, महाराष्ट्रातलं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे। जसं आपल्याला सुप्रियाताई आणि वर्षाताईंनी दिल्लीतल्या सरकारची कहाणी सांगितली, तसं ते घाबरलेलं सरकार आहे, तसं महाराष्ट्रातलं सरकार घाबरलेलं आहे। रोज काही ना काही नवीन GR काढण्याचा प्रयत्न ते करतात। महाराष्ट्रामध्ये आता विरोधकांना त्यांच्या विरोधात मोर्चे पण काढता येणार नाही, मोर्चे काढले तर गुन्हे दाखल होणार। एकत्रित आले म्हणजे जसं आता जे हुकुमशाहीची वाटचाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न सत्तेचा माज आलेली भाजप प्रणित सरकार राज्यातली आणि केंद्रातली सरकार करते आहे। कालचं आपण लाल किल्ल्याचं भाषण नरेंद्र मोदींचं सगळे ऐकत होतो। एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर जनतेतून निवडून गेलेले प्रधानमंत्री लाल किल्ल्यातून भाषण करतात, पण विरोधी पक्ष नेता याचं पण या लोकशाहीमध्ये एक आगळं वेगळं महत्व आहे। आणि लोकशाहीची ही विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष ही दोन चाकं असताना राहुल गांधीजींना, कारण की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे बरोबरीच आज लोकसभेमध्ये आपल्याला चित्र पाहत असताना जे स्थान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तो द्वेष, कारण की ज्यावेळेस आम्ही प्रधानमंत्र्याची शपथ घेत असू, मुख्यमंत्र्याची घेत असू, मंत्रिमंडळाची शपथ होत असेल तर आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही अशा पद्धतीच्या शपथीमध्ये उल्लेख केला जातो। पण काल राहुल गांधीजींचं ज्या ठिकाणी जे स्थान असायला पाहिजे हे विरोधी पक्षाचं, विरोधी पक्षाच्या नेत्याचं, मी फक्त राहुल गांधीचं नाही बोलत आहे, ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही। हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता, एक लोकशाहीचा खून होता। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। म्हणजे अजूनही जो घमंड, जो गर्व कालपर्यंत मोदी सरकार होतं, आज एनडीएचं सरकार झालं, पण अजूनही घमंड उतरलेलं नाही असं चित्र आपण पाहतो। हा लोकशाहीचा अपमान करणारी जी व्यवस्था देशात आणि राज्यात आपण पाहतोय, या व्यवस्थेला आता समूळ नष्ट करण्याचा मानस करून या ठिकाणातून शंकानांद आपण जे करतो आहे, या ठिकाणातून जात असताना अनेक
प्रश्न रोज निर्माण होतात. पक्षप्रमुख म्हणून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अनेक उत्तराला पुढे जावं लागतं. पण महाविकास आघाडी म्हणून आपण एक निर्धार केलेला आहे आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये 31 खासदार, म्हणजे ते त्यावेळेचं लोकसभेचं चित्र असं होतं की मोदीची लाट अजूनही चाललेली आहे. भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात कमवलेला पैसा राज्य सरकारजवळ आहे. खरं तर पवार साहेब आणि उद्धवजी या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकारमधले नेते आहेत, यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे. याचं एटीएमच महाराष्ट्र आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला पैसा हे दिल्लीत मध्ये बसलेले हम दो हमारे दो हे मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न या लोकांनी सुरू केलेला आहे, यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, तरुणांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचला पाहिजे. या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा. आपण पाहिलात की परवा सुप्रीम कोर्टाने या सरकारला झोडपलं. त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही योजना नवीन नवीन आणून हा पैसा खर्च त्या ठिकाणी केला जातो. तो वेळ आला तर सुप्रियाताई लाडक्या बहिणीच्या योजनेलाही बंद केला जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. म्हणजे लाडक्या बहिणीला आठवण सुप्रीम कोर्टाने पण केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या झालेल्या पिकाचं नुकसान देणाऱ्या यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्यासाठी पैसे नाहीत, या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद भरण्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत, ऑनलाईन पवित्र पोर्टलाच्या नावाने अर्ज जमा केले जातात आणि मग पेपर लीक करायचं. जसं मगाशी उद्धवजीने सांगितलं की राम मंदिरामध्येही पाणी गळती लागली, नवीन संसदेमध्ये सुद्धा पाणी गळती लागली, तशी पेपरची गळती सुद्धा लिकेज त्याच्यातही होतं आणि पेपर रद्द केले जातात. तरुणांकडून पैसे लुटले जातात, पेपर रद्द करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे करतात, पण नोकर भरती करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सरकारने करून ठेवलेली आहे. रोज आंदोलन होतात. मी तर लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला सांगेल की आता तर सगळ्यांना आनंद वाटत असेल 1,500 रुपये भेटतात त्याचे, पण जसं शेतकरी स्वाभिमान योजना नरेंद्र मोदीजींनी काढली, त्या योजनेमध्ये काय केलं त्यांनी, त्या योजनेमध्ये 6,000 तुम्हाला देत असताना तो शेतकरी कुठला व्यावसायिक नसावा आणि व्यवसाय पुढच्या काळात केला, त्याच्या परिवारातल्या कोणीने केला तर ते सगळे पैसे वापस घेतले जाणार. आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या पोराला अगर कुठला बिझनेस करायचा असेल आणि बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला, त्याला इन्कम टॅक्स त्याला प्रमाणपत्र जोडावं लागतं, कागद तयार करावं लागतात आणि ते आधार कार्डाच्या आधारावर जसं अर्ज केला की प्रधानमंत्र्यांच्या PMO मधून पत्र कलेक्टरला सांगण्यात येतं की हा कोण आहे बघा, याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले त्या शेतकऱ्याला, या सगळ्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करा, नाही तर त्याची जप्ती करा त्याच्या घरावर. उद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या अजूनही डिसाईड झालेल्या नाही. मला शंका आहे, मी बोलून दाखवतो मुद्दामून. तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस जे सांगतात ना त्यांचे आमदार, उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ. मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करावे, असं पण करू शकतील हे लोक. म्हणजे यांच्याजवळ प्रामाणिकता नाही. लाडक्या खुर्चीसाठी हा त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे. अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आत्ताच मगाशी उद्धवजींनी सांगितलं, पवार साहेबही सुद्धा, कारण की आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करायच्या. जसं आमच्या वर्षाताईंनी सांगितलं की कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी तिथल्या जनतेला, तिथल्या महिलांना, भगिनींना आश्वासन दिलं. त्या आश्वासनाची पूर्तता त्या ठिकाणी सुरू झाली. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा केली, ते पण चालू झालं.
याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला पैसे तिथं दिले जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं महाविकास आघाडीचं सरकार करेल याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही. पण यांच्यासारखं निवडणुकीच्या तोंडावर ही कुठलीही भूमिका घेण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिल्याच अधिवेशनामध्ये नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये केली आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात आलं. काही निवडणूक नव्हती, काही पुढच्या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या, पण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि ते दिलं. पण कोरोनाच्या वेळेस आमचे जे 50,000 रुपये प्रोत्साहनाचे राहिलेत ते अजूनपर्यंत दिले गेले नाहीत. जयंतराव, आपल्याला ते 50,000 रुपये आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला द्यायचे, हे काही देणार नाही, आपण देऊ आणि पुन्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ आम्ही करू. पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी काही परिस्थिती आज आहे, या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, माझं सगळ्यांना आव्हान आहे की मगाशी उद्धवजीने मुद्दामून तो, कारण की टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा. उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला, माध्यमात ते वेगळ्या पद्धतीने जात असेल. आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे. मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही. आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.